म्हाते ते वेळे रस्त्याचे निकृष्ट काम नागरिकांनी पाडले बंद। निकृष्ट कामामुळे वेल्हा दक्षिण भागातील जनता आक्रमक। म्हाते ते वेळे या गेल्या अनेक वर्षांपासून खराब असलेल्या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असून हे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत आहे। या सुरू असलेल्या निकृष्ट कामावर आक्षेप घेत वेल्हा दक्षिण भागातील नागरिकांनी हे काम बंद पाडले आहे। हे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने तसेच कामाची गुणवत्ता एकदम खराब असल्याने या रस्त्याच्या परिसरातील नागरिक या कामाविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत। वेल्हा शहराला व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सातारा शहराला वेल्हा दक्षिण भाग जोडण्यासाठी असलेला म्हाते ते वेळे हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाला होता। या रस्त्याला बहुतांश ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले होते, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीवमुठीत धरूनच प्रवास करावा लागत होता। सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे, मात्र हे काम सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतच्या तक्रारी वेल्हा दक्षिण भागातील शेकडो नागरिकांनी केल्या आहेत। या कामात रस्ता मजबूतीकरण, खडीकरण, डांबरीकरण इत्यादी कामे समाविष्ट आहेत। मात्र ही कामे होत असताना रस्त्याच्या मजबूतीकरणाच्या दृष्टीने पहिला रस्ता उकरून त्यावर जाड खडी मुरुम टाकणे अपेक्षित असताना काही ठिकाणी रस्ता न उकरताच खडीकरणाचे काम सुरू आहे। तसेच खडीकरण करत असताना डांबराचा वापर अत्यंत कमी प्रमाणात होत असून यामुळे झालेले खडीकरणाचे काम लगेचच उखडत आहे, तर अनेक ठिकाणी डांबर न टाकताच खडी टाकल्याने टाकलेली खडी अगदी सहजपणे निघून जात आहे। याचबरोबर रस्त्याच्या साईड पट्ट्यांची कामे सुद्धा निकृष्ट पद्धतीने होत असून साईड पट्टीला मुरुम टाकण्याऐवजी मातीचे प्रमाण अधिक असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे। रस्त्याच्या यात सुरू असलेल्या निकृष्ट कामाबद्दल वेल्हा दक्षिण भागातील नागरिकांनी एकत्र एक कामे व्यवस्थित करण्याबाबतच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या होत्या, मात्र तरीही त्यांच्या कामात सुधारणा न झाल्याने या परिसरातील नागरिकांनी आज पुन्हा एकत्र एक कामाची पाहणी करून काम निकृष्टता लक्षात येताच काम बंद पाडले आहे। दरम्यान यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित ठेकेदाराच्या मुकादमांना रस्ता उखडलेले काम पुन्हा नव्याने करण्याच्या सूचना केल्या आहेत। यावेळी बोलताना अंकुश कदम उपाध्यक्ष स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले, आमचा भाग अतिशय ग्रामीण असून या भागात सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या 15 ते 20 वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच होत आहे। या रस्त्याचे काम करताना हलगर्जीपणा केल्यास आम्ही तो खपून घेणार नाही। रस्त्याचे निकृष्ट झालेले काम लवकरात लवकर पुन्हा पूर्ण करावे। तसेच यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंकुश बाबा कदम, विठ्ठल पवार, विलास गुंदळे, संजय वांगडे, अंकुश शेलार, बजरंग आठवे व धनकवडी, निजरे, काळोशी, धुंद, मालचौडी, कुनसुंबी, तरंडी ग्रामस्थ तसेच PWD विभागाचे कोन्हाळकर साहेब उपस्थित होते। न्यूज मराठी लाईव्ह पत्रकार श्री बजरंग चौधरी वेल्हा जावली। पण खडीच बसली नाही तर चौकी मग त्यांना आता आम्ही सगळी काढू आणि परत 4 वेळा मला हे करायला लावू नका। तुम्ही पण काही गडबड करू नका आणि नाही, तो विषय तो नाही। तुम्ही काम संपूर्ण अजून खडी टाका, पण तो आहे ते माहित आहे। आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला कोण कमी करायला सांगितलं असेल तर तसं सांगा, आम्ही त्यांना सांगू। बघा, एक तर आमची उसाची अडचण तरी आम्ही ह्या रस्त्यासाठी थांबलोय अजून। आमच्याकडे त्या रस्त्यामुळे टोळ्याही मिळणार झालेला आणि एक तर साहेब हे काय करतात, 2 दिवस इकडे काम करतात, 2 दिवस दुसऱ्या साईडवर काम करतात। वाहतूक सुद्धा बघा साहेब, तिकडे सगळा विषय सोडा, टॅक्टर इथं मारा। तुमचा काय हा लय मोठा पॅच नाहीये, खडीकरण तिथंपर्यंत आहे। हा बाबा तुम्हाला मी 5 किलोमीटर काढ म्हणालो, मी काय तुम्हाला खडीवर जिथं नाही तिथं टॅक्टर मार म्हणेन नाही तुम्हाला। ते काढून घ्या, मला तुम्ही वजन बॅरल सांगा, मला बॅरल आणल्यावर सांगा कधी आणताय तुम्ही बॅरल। आज बॅरल आणणार आहे, मला सांगा, त्याचे फोटो पाठवा, बॅरलचे नंबर पाठवा, मगच इथं मारून घ्या। मी काय तुम्हाला जास्त मारा म्हणत नाही, क्वांटिटीपेक्षा मला कमी बी मारू नका, जास्त बी मारू नका। हा बाबा राहावं म्हणून मी जास्त मारा असंही म्हणेन, काय तेवढं मारा, त्यानंतर उकडलं तर आम्ही बघू। आणि काय तुम्ही ते साहेब 2 ते 3 दिवसांनी काय म्हणतात बाजूला काय ते तो पण ही अशी अडचण होते। हाताने मी त्यांना कुठं मारूच दिलेलं नाही, मी हाताने कुठं मारूच, पण तुम्ही टॅक्कुडच मारले तर वरचं ते मशीनने मारा किंवा तुम्ही डांबरात पुढे उपयोग काय होणार। तुम्ही आता एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला सोडणारच आम्ही, तुमचं शिरकोड असू द्या तर पहिल्यांदा टॅक्कोड मारा। साहेबांनी सकाळी एवढं सुंदर आम्हाला सांगितलं, रात्री एवढं सुंदर सांगितलं, साहेबांचा पूर्ण सहकार्य आहे, पण हे कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार हे सगळे हे असला प्रकार होतोय ना। नाही, मी काय म्हणतो, आता जे विषय आहे ना
समोर मी पण तुम्हाला माझं कंटिन्यू फोन असते बरोबर आहे, असू दे. जे आहे ना जे चुकीचं आहे ते आपण काढायलाच लो पाठीशी घालायचा विषयच नाही. हे काढून घ्या तुम्ही टॅकफूट मारा मग काम चालू करा. मी काय तुम्हाला काम थांबवा म्हणून नाही, टॅकफूट मारा मग काम चालू करा तुम्ही, त्याशिवाय करू नका. आणि माझं नाव खराब व्हायला